श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घराच्या मुख्य दारात ठेवा ही 3 झाडे. तुमचा खिसा कधीही रिकामा होणार नाही. चला तर मग आपण जाणून घेऊया. घराच्या सजावटीकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच घरामध्ये रोप लावण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते. घरात झाडे लावल्याने वातावरण शुद्ध होते, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात पसरते. पिंपळासारखी काही झाडांना देखील उल्लेख केलेला आहे, जे घरासमोर लावणे शुभ मानले जात नाही. त्याचप्रमाणे अशी अनेक झाडे आहेत, त्यांना घराच्या मुख्य दारात लावल्याने लक्ष्मीचा वास सदा तुमच्या घरात राहतो. नंबर 1. शमीची रोप. घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला शमीची रोप लावणे खूप शुभ मानले जाते. घराच्या मुख्य दारात शमीची रोप लावल्याने सुख समृद्धी येते. यामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते. शमीची वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते. नंबर 2. केळीची झाड. घराच्या मागील बाजूला केळीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. घराच्या मागे केळीचे रोप लावल्याने घरात धनसंपत्ती वाढते. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. गुरुवारी केळीच्या रोपाची पूजा करावी. गुरुवारी उपवास करून केळीच्या रोपाची पूजा करून आपल्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि सुख समृद्धी वाढते. नंबर 3. मनी प्लॅन्ट. घरामध्ये मनी प्लॅन्ट लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मी वास करते. मनी प्लॅन्टचे रोप पैशांना आकर्षित करते. मनी प्लॅन्ट घराच्या दारात लावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनी प्लॅन्ट लावताना काही काळजी घ्यावी. लागवड करताना लक्षात ठेवा की या झाडाच्या फांद्या जमिनीवर पडू नये. मनी प्लॅन्टच्या फांद्या दोरीच्या साहाय्याने वरच्या दिशेला बांधा. मुख्य दारावर मनी प्लॅन्ट लावल्याने घरात सुख समृद्धी वाढते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.